पटला आणि मग हिंदुत्व उभं राहिलं. लक्ष नाही का? आता एक जम्मू काश्मीरमध्ये या ठिकाणी फार भयानक घटना घडली, जी आमच्यासाठी फार या ठिकाणी दुःखदायक घटना आहे. कारण की ज्यांना खऱ्या अर्थानं गोळीबार झाला, की ज्या दहशतवाद्यांनी, ज्या आतंकवाद्यांनी गोळीबार केला, या ठिकाणी जर असं म्हणतातच, जर कोणी असं म्हटलं की दहशतवाद्याला जात नाही किंवा त्याला धर्म नाही, मग त्याला जर जात आणि धर्म नाही तर त्यांनी असा प्रश्नच विचारावा नाही की तू हिंदू आहेस का, आणि तू हिंदू आहेस तर तुला गोळी खावी लागेल. याचा अर्थ या ठिकाणी मागचे दिवस पुढे यायला फार वेळ लागणार नाही. म्हणून आम्ही जागृत असलो पाहिजे. माझ्या दाढीकडे तुम्ही बघताय, पण ही दाढी अफजल खानाची नाही. लक्ष नाही का मला काय सांगायचे? मी ऑन कॅमेरा, तिथं 2 कॅमेरे चालू आहेत, मी या ऑन कॅमेरा बोलतोय. हे एवढं सोपं नाही. याच्यातला एक जरी व्हिडिओ व्हायरल झाला तरी मला काही लोक फोन करू शकतात, माझ्या गाड्या अडू शकतात, मला अनेक ठिकाणी संकट येऊ शकतात. लक्ष नाही का मला काय सांगायचंय? पण आम्हाला हे बोललं पाहिजे. हे जर नाही बोललो तर या तरुणांना आज मी आव्हान करतो, मागचे दिवस पुढे यायला फार वेळ लागणार नाही. जो गावात समाज काम करतो, तो एकोपाय हा वेगळा आहे. लक्ष नाही का? मग खरंच जर मी अनेक कीर्तनात सांगतो, छत्रपती शिवाजी राजांची युद्ध ही खऱ्या अर्थानं स्वराज्यासाठी होती, धर्माच्या विरोधात नव्हती. पण आज जर जम्मू काश्मीरच्या ठिकाणी आमच्या हिंदू बांधवांवर जर गोळीबार होत असेल, आणि गोळीबार होत असताना त्यांना जर विचारलं जात असेल की तुम्ही हिंदू आहात का, आणि जर हिंदू आहात तर तुम्हाला मरावं लागल, जर आम्हाला मग याचा विचार करावा लागल की खऱ्या अर्थानं महाराजांची युद्ध ही स्वराज्यासाठी होती का या ठिकाणी धर्मासाठी युद्ध उभी होती. कारण की महाराजांनी कार्य स्वराज्यासाठी केलं, पण ज्यांनी आक्रमण केलं, ज्या परकीयांनी आक्रमण केलं, त्यांचा अजेंडा धर्मासाठी होता का, याचा विचार फार वेगळ्या पद्धतीनं आम्हाला करावा लागेल. मी कुठल्या क्लेशाच्या बुद्धीतून बोलत नाही. लक्ष नाही का? मला इंस्टाग्रामला अशा भयानक कमेंट येतात ना महाराज. समजा औरंग्याविषयी बोललो, कुठला विषय बोलले महाराज, म्हणजे कुठून कमेंट येतात माहिती नाही, पण राज्यातून कमेंट येतात, कोण्या समाजातून येतात हा विषय वेगळा आहे, पण थेट धमकीच्या कमेंट येतात. पण मला असं वाटतं, जर इथला कोणीही तरुण धर्माचं काम करताना, प्रबोधन करताना आणि या धर्माच्या कामात जर मरण आलं तर तो मेल्यानंतर जिवंत राहिला. आपल्याला गेल्यानंतर जिवंत राहायचं असेल तर आपल्याला धर्माचं काम करावं लागेल, आपल्याला वारकरी संप्रदाय वाढवावा लागेल, आणि खऱ्या अर्थानं हे सामाजिक कार्य आपल्याला हातात घ्यावं लागेल. महाराज, याच्यातून मला काही वेगळा संदेश द्यायचा नाही. मला एवढंच सांगायचंय, मी कुठल्या पक्षाचा प्रचार करायला आलेलो नाही, ना माझा कुठला पक्ष आहे, ना कुठल्या पुढाऱ्याचा प्रचार करायला आलोय. मी तुमच्या समोर या ठिकाणी आपलाच धर्म प्रेझेंट करायला आलोय. मग या ठिकाणी अनेक ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो, मग अशा वेळेस आमच्यावर बिघादा येते. म्हणतात महाराज तिकडे हमला झाला आणि तुम्ही मुसलमानच बोलावला. काय लक्षात आलं का तुमच्या? आता जम्मू काश्मीरला हमला झाला, लक्षात नाही का मला काय सांगायचं? जम्मू काश्मीरला हमला झाला, हिंदुत्व म्हणजे जे हिंदू होते त्यांना गोळ्या झाडल्या गेल्या, आणि कबीर महाराज कीर्तन करतो, याचा काय लांब लांबपर्यंत संबंध आहे का? म्हणजे तुम्हाला सांगायचं हे स्पष्ट बोललं बरं का, हे बोलणं फार गरजेचं आहे. कारण कालपासून मला एकाने तसा फोन केला, म्हणून हे आज मला इथं कीर्तनात बोलावं लागलं. लक्ष नाही का मला काय सांगायचे? आणि असं जर कोण बोलत असेल तर त्याला जाती धर्माचं राजकारण उभं करायचंय, त्याच्या मागे त्याचा दुसरा अजेंडा कुठलाच नाही. लक्ष नाही का? म्हणून आपली सगळ्यांची परम जबाबदारी, कर्तव्य आहे. मी सांगू का, इथं बसलेले असे कित्येक लोक आहे ज्यांचे मुस्लिम समाजाचे चांगले मित्र आहेत, म्हणजे आजही लहानपणापासून ती सोबत आहेत. त्यांची मानसिकता ही इथल्याच भारतीयांची मानसिकता ह्या मातीबद्दल चांगलीच आहे. ते कधीच पाकिस्तानाबरोबर कसे जातील? ते इथं जन्माला आले, त्यांना अभिमान वाटतो. भारत जिंकल्यानंतर फटाकडे वाजवणारा हिंदूपणे आणि मुस्लिमपणे. लक्ष नाही का मला काय सांगायचंय? याच्यातून भूमिका आम्ही दोन्ही बाजूनी घेत नाही, पण तरीही आम्हाला धर्मासाठी काम करावं लागेल. लक्ष नाही का? कारण भारत आणि महाराष्ट्र हे हिंदू राष्ट्र आहे. लक्ष नाही का? ही हिंदूंची भूमी आहे, आणि म्हणून या ठिकाणी आणि 100% प्राधान्यक्रम असेल किंवा मेजॉरिटी असेल, मेजॉरिटी बी हिंदूंचीच मोठी आहे. याचा अर्थ असा, कोण्या धर्मातला भेद नाही. आणि म्हणून तुमचं धन्यवाद. एवढं सांगण्यासाठी एवढं सांगावं लागलं. आता हे काय पाठ नाही करून आलो बरं का मी, हे आता सहज उभा राहिलो, सहज बोललो. कालचाच विषय सहज डोक्यासमोर आला आणि आम्ही हे बोललो पाहिजे. खऱ्या अर्थानं या जम्मू काश्मीरमध्ये हे जे घडलं, जे आपल्या हिंदू बांधवांवर या ठिकाणी गोळीबार झाला आणि त्यांना देवाज्ञा झाली, मी अंतःकरणातून भगवान परमेश्वराच्या चरणाजवळ प्रार्थना करेल की या जीवात्म्यास परमेश्वराने त्यांच्या चरणाजवळ विलीन करून घ्यावं, आणि या ठिकाणी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली सुरुवातीलाच अर्पण करून पहा. ते या ठिकाणी पर्यटन म्हणून गेले होते, कुणाच्या मनी ध्यानी नाही हो महाराज. आज कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले.
मला सांगा ना, आज करून घेणारी माणसं काम करून गेली तो विषय नंतरचा आहे, पण खरं सांगू का, मला माहिती आहे भारताची ताकद वेगळी आहे. लवकरात लवकर भारत हे जम्मू काश्मीरमध्ये झालेला दहशतवाद्यांचा हल्ला, जो हिंदुत्वावर हल्ला झाला, जो हिंदूंवर हल्ला झाला, नक्कीच भारत लवकरात लवकर याचं उत्तर या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही आणि ते दिलंच पाहिजे जर आम्हाला धर्म टिकवायचा असेल. विठ्ठल 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 म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. ऐका सजना हो, विठोबाचं एवढं प्रेम आहे, तो देवही होतो आणि तो गुरुही होतो. बरं, विठोबा लोकांना वाटतो शिव भोळा चक्रवर्ती, तो भोळा आहे, पण तो एवढा भोळा नाही. मला वाटते वर्धापन दिन या ठिकाणी शंभू महादेवाच्या मंदिराचाच वर्धापन दिन आणि प्राणप्रतिष्ठा आहे. म्हणजे जरी शिव भोळा वाटला तरी तो एवढा भोळा नाही. त्याला माहिती आहे कुणाला प्रेम करायचं आणि कुणावर प्रेम नाही करायचं. जरी अभंग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. पण सगळ्या बाबतीत देव भोळा असेल, पण अंतकरणातला भाव जाणण्यात देव मात्र भोळा नाही. लक्ष नाही का, कोण खऱ्या मनाने प्रेम करतं आणि कोण कोणत्या अंतकरणातून विठोबाला शरण जातं हे विठोबाला नाही कळलं तर कळेल कुणाला. कारण ही शरीर जे चाललंय ते कुणाच्या सत्तेने चाललंय त्याच्यासाठी प्रमाण. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, 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 सूर्याची चालणे तुझी आवडे, सूर्याची चालणे तुझी आवडे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, सूर्याची चालणे तुझी आवडे, सूर्याची चालणे तुझी आवडे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तुझा दोन्ही शरण वाजवा टाळी जोरात. मग काय सजना हो, दादा महाराज तुमची माझी सत्ताच नाही इथं. इथं सत्ता कुणीची? तुझी या सत्तेने वेदासी बोलणे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. तुमच्या माझ्या सत्तेनं चाललं असतं तर घडीभर राहून दिलं असतं. तुमची माझी सत्ता आहे का? मी भोळं पण सांगत होतो भगवंताचं. भगवंत भोळा आहे, तो सगळ्यांवरच प्रेम करणं असं नाही. त्यांनी नातेवाईकांवर ताई प्रेम केलं, पण नातेवाईकांवर प्रेम करतो तो विठोबा वेगळ्या पद्धतीनं प्रेम करतो. विठोबानी त्याच्या नातेवाईकांवर प्रेम केलं ना, प्रेम वेगळं आहे. विठोबानी भक्तावर प्रेम केलं ते वेगळं प्रेम केलं. आणि सांगू का, विठोबानी तुमच्या माझ्यावर जे प्रेम केलं ना तेही प्रेम वेगळं केलं. त्याचं कारण असं आहे, गीतेत 4 भक्त सांगितले, चतुर्विधा, अर्थ अर्थार्थी ज्ञानी, लक्ष नाही का, हे 4 भक्त या ठिकाणी गीतेत सांगितले. हे सांगायचं तात्पर्य काय सज्जन हो, पण या 4ही भक्तांपैकी ज्ञानी भक्त देवाला फार आवडतो. लक्षात नाही का, सगळ्यांवरच देवाचं प्रेम नाही. ते तर अर्थू तो अर्थाची व्याजे, जिज्ञासू तो जाणावयाची लागे भजे, तिजेनी तेने इच्छेची अर्थसिद्धी. खऱ्या अर्थानं हे बाकीचे काही भक्त आहेत ते काहीतरी अपेक्षेनं देवावर प्रेम करतात. आणि खरं सांगू का, लोकांना वाटतं काय देवाला कळते, तर देवाला नाही कळत तर कळत कुणाला. ते सांगितलं महाराजांनी प्रमाण दिलं, तुझ्या सत्तेनं हे चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरिवेल, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिल हंता मग कोठे, गतिर भरता प्रभू साक्षी निवासम, शरणम सुहत्य प्रभवम, प्रलयम स्थानम निधानम बीजम वयम, पर्वती वैसाकन संडावी, समुद्रे खान वलंडावी, हे पृथ्वीया भूते व्हावी, ही आज्ञा माझी. खऱ्या अर्थानं त्याची आज्ञा आणि त्याची सत्ता आहे. जर त्यांनी ठरवलं ना प्रेम काढून घ्यायचं, तुम्हाला खरं सांगू का, ज्या दिवशी विठोबा ठरवल तुमच्यातला आणि माझ्यातला दोरा कापून टाकायचा, खरं सांगू का, माझा म्हणजे आपला आणि विठोबाचा एक दोरा मध्ये कनेक्ट आहे, म्हणून तुम्ही तिथं बसले तर मी इथे. ज्या दिवशी हा आयुष्याचा दोरा तुटेल त्या दिवशी विठोबा ठरवल तोडायचा का ठेवायचा. आणि मग किती जरी अब्ज देत असला तरी त्याला जायला लागणार आहे. अहो लय मोठे पैसेवाले गेले, आपण आहे का लाईनीला त्यांच्या? कधी स्मशानात एक येडा मारून या. माझी भाषा थोडी गाठावची थोडी वेगळी वाटते तुम्हाला बरं का, रागीट भाषा. रागीट नाही तसं काय, लक्ष दे नाही का. उलट कोकणी माणसं थोडी लवकर रागावतात, म्हणजे ती रागावलेली कळत नाहीत. फक्त
ती हसण्यामध्ये रागावत्या लक्ष. पण आता मी इकडे बऱ्यापैकी आहे त्यामुळे मला लगेच लक्षात राहून येतं की कुणाच्या डोक्यात काय चाललंय. त्यांचे चेहरे थोडे लाल बुंद होतात रागावल्यावर. हा ते एक्सप्रेस नाही होत. लक्ष नाही का मला काय म्हणजे आपला केला इशारा जाता जाता विठायला विठायला म्हणून भगवंताने जे प्रेम केलं ते भगवत भक्तावर वेगळं प्रेम केलंय. तुमच्या माझ्यावर त्याचं प्रेमच आहे. किती सोपं आहे. पोसितो जगासी एकलाचे विश्वंभर नाव आहे त्याचं. ज्यानं देह दिला त्या देहाला आवश्यक वस्तू निर्माण केल्या. अजून एकच सोपं सांगू का. इथं महिला मंडळ सगळेच बसले. सगळ्यांना सांगतो मी. अशी आई आणि असे बाप बघितले जवळजवळ 5 ते 6 मुलं आहेत लेकरं आहेत. आणि खरं सांगू का 200 ते 300 रुपयाचं रोज आहे दोघांना मिळून. 400-500 रुपये कमवत असतील हे दोघं मिळून. आणि तरी 5-6 लेकरं जगतात. विचार केला मी गड्या. आम्हाला जरी विचार केला 400-500 रुपयात कुटुंब चालवायचं आत्ता फार अवघड आहे. फार अवघड आहे. कारण असंच पोरग किंडर जॉय घ्यायला गेलं ते 50-60 रुपयाला आहे. काय कळलं का तुम्हाला. हे लगेच ज्यांच्या लक्षात आला असं. म्हणजे एक सिंपल सहज उदाहरण दिलं. जनरल उदाहरण दिलं तुम्हाला. पण खरं सांगू का हे 500-600 रुपयात 5-6 मुलं आईबाप कशी काय सांभाळत असेल याचं कारण माहिती आहे तुम्हाला. आपण जन्माला येण्याच्या आधी अन्न वस्त्र निवारा देवाने आधी पाठवला आणि मग आपल्याला पाठवलं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. त्यांनी खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी इथं निर्माण केल्या आणि मग आम्हाला इथं पाठवलं. आणि खरं सांगू का सज्जन हो त्याला काळजी आहे सगळ्यांची. म्हणून मी म्हणलो सुरुवातीचंच एक वाक्य बोललो. या ठिकाणी भगवान शंकराच्या मंदिराचा महादेवांच्या मंदिराचा हा कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठा आहे. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. एवढा भोळा आहे. काय झाले एकदा श्री भगवान महादेवाच्या या ठिकाणी लिंगाची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी शिवलिंग अतिशय चांगल्या पद्धतीत शिवलिंग तयार झालं. आणि ते शिवलिंग बसवण्याची या ठिकाणी मंदिराच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यांनी प्रयत्न केले पण ही शिवलिंग अर्थातच शिळा ती किती जरी सरळ बसवण्याचा प्रयत्न केला तरी ती सरळ बसेना. फार चिंताग्रस्त झाले सगळे. सकाळपासून हा कार्यक्रम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम सुरुवात झाली पण ही शिवलिंग ही शिळा महादेवाची ही सरळ बसत नाही. चिंताग्रस्त झाले. कुणाचं प्रेम देवाने आमच्यावर प्रेम कमी केलं का. आमच्या गावावर देवानं प्रेम कमी केलं का. इथं मंदिर उभा होऊ शकत नाही का हा प्रश्न उभा राहिला सगळ्या आमच्या. मग या कुणीतरी स्वामीने का सांगितलं जी खरी पतिव्रता आहे तिच्याच हातून हे शिवलिंग बसेल. म्हणजे पतीच्या व्रता आणि अनुसरून या पतिव्रते जैसा भरतार प्रमाण आम्हा नारायण ऐशा परी. आता मग काय झालं गावातल्या सगळ्या पतिव्रत्यांनी लाईन लावली. लाडकी बहीण योजना लक्ष नाही का सगळ्यांनी लाईन लावली. आता म्हणले कुणाच्या हातून बसते. अरे लय कॉम्पिटिशन इथं लय कॉम्पिटिशन. कालच 2 भगिनी चर्चा करत होत्या. म्हणजे महाराज तिच्या आधी पैसे भरले नाही तिच्या आधी फॉर्म भरला पैसे मला जमा व्हायचे तर तिलाच जमा झाले. नाही कळलं का तुम्हाला. अहो विठोबा काय कुणा बी प्रेम करत नाही. विठोबा म्हणतो जो कॉम्पिटिशन करेल जो स्पर्धा करेल ज्याची वृत्ती या ठिकाणी परमार्थातली नाही माझं त्याच्यावर प्रेम नाही. लक्ष नाही का. आणि म्हणून मला वैभव महाराज नेहमी वाटतं राजकारणातले राजकारण राहिलं नाही आमच्याकडे राजकारण वाढले. हे इथं उभं राहिलं हे कुणालाच मोजत नाही. त्याला वाटते तो जेवढा शान आहे एखादा प्रमाण मारायला त्याला आवडत नाही ते थांबवतो मध्येच काय ना. म्हणजे तुमच्या लक्षात येते ना पोरांनो. तुम्ही या ठिकाणी फार सगळी ही बसलेले कीर्तनकार फार तुम्ही लय कीर्तनकार ओळून पिलेत बरं का. आम्ही 35 तुमच्यासमोर काय ज्ञान सांगणार आहे पण जेवढं सांगणार आहे तेवढं शाश्वत सांगणार आहे. मी टिप्पण नाही करून आलेलो मला काय सांगायचे लक्ष द्या का. फार मोठी स्पर्धा इथं उभी राहिली आणि एवढ्या बलाढ्य. आता ज्ञानोबा आमचा थोडा निहार आहे म्हणजे थोडा नम्र झाला भूता त्याने कोंडलेले अनंता. ज्ञानोबा महाराज एक मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगू का मोठा भाऊ म्हणून तुम्हाला ही कला अशी आहे ह्या कलेवर तुम्ही जेवढं प्रेम कराल ती कला बी तुमच्यावर तेवढे प्रेम करते. गायन असो किंवा पकवाज असो पण ह्या कलेचं असं आहे ह्याच्यात जेवढा अहंकार येईल तेवढी कला बाजूला फेकते. म्हणजे चांगले वाजवणार आहेत फक्त अहंकार आहे त्यामुळे घरी येत. पण एखाद्याला एक बोल कमी येतोय. मला काय म्हणायचंय कलाकाराला एखादी कला कमी जरी आली पण स्वभाव नम्र असला ना माणसं त्याच्यावर नितांत प्रेम करतात. लक्ष दे नाही कसं नाव. आज मी एवढ्या वर्षापासून तुमच्या इथे येते रोहायला. मला खरं सांगावं म्हणजे व्हेरिएशन नक्कीच माझ्याकडे आहे याचं विषय हे नाही पण खऱ्या अर्थाने याचं कारण काय आजपर्यंत आमच्या मुखातून कधी श्रोते दुखावले गेले नाहीत. आणि ज्या दिवशी दुखावले जातील तेव्हापासून तुम्ही कुणाला बोलावताल का. अच्छा चांगले आले तुम्ही परत त्यांना बोलावलेच नाहीत का. म्हणजे ते आले तुम्हालाच नाव ठेवून गेले. असं बी होतं बऱ्याच वेळास. मला काय सांगायचं लक्ष नाही का. हे काय माहितीये का जेवढा कलाकार नम्र आहे बरं सोपं सांगू का पक्षी जेवढा खाली येतो ना
तेवढाच पक्षी उंच भरारी घेतो. त्यामुळे कोणीतरी थोडं विनम्र आणि नम्र बी झालं पाहिजे सज्जनाव. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, हे सांगायचं. म्हणून हे राजकारणातलं फार राजकारण नाही राहिलं साहेब, इकडं लई राजकारण झालं. गायकांची भांडणं. माझा एक जोडीदार आहे 35 वर्षाचा, ते भाषणाला गेला एकादशीला. मी म्हणलं आलोच तू चल पुढं, आणि मग मी बी त्याच्या मागं मागं गेलो. तो मंदिरातून परत आला, म्हणलं एकही अभंग नाही म्हणला. म्हणले महाराज ही लई भांडणं करतात अहो भजनी एकमेकांशी. नाही कळलं का तुम्हाला ते? आणि काय माहिती का, ज्याला लय स्वराचं ज्ञान नाही त्यालाच माईचं नाद लय. ते अजिबात. आता रविबा म्हणते ना, मी म्हणतो बाबा चाल स्वरात आणून देतो. ते लावले पांढरी 2ला, ते गाते पांढरी 4ला. ते कसं त्यांना गुंडाळणं लय अवघड असतं. सकाळीच उठतो 3 वाजता, अख्खा गाव जागा करतो वरडून, काही कळत नाही कुणाला. अरे थोडं तरी लय रेंजमध्ये ये ना, म्हणजे लोकांना तरी गोडी लागेल तू म्हणलेलीची. भाव असावा, मी म्हणतोय तेव्हा भाव नसावा असं नाही. माझं सांगण्याचं तात्पर्य काय समजून घ्या सज्जनाव. याच्यातून मला कुणाला नावं ठेवायची नाहीत किंवा कुणाचं मन या ठिकाणी दुखवायचं नाही. पण काय झालं माहिती का महाराज, अहो त्याला म्हणलो काय झालं, ते म्हणले महाराज माईक फेकून आणतात म्हणले एकमेकांना. हे तुमच्या इकडं नाही असं, पण काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे, माईक फेकून आणतात एकमेकांना. त्याच्यामुळं काय होते, नवीन नवीन मुलं येत नाहीत. आता हे ज्ञानोबा पकवाज वाजवायला लागले ना, ज्ञानोबा तुम्ही 4-5 वेळा थापा मारल्या, म्हणजे पकवाजाला थाप मारली, तुम्ही मंदिरात आले, कुणीतरी तुम्हाला या ठिकाणी पकवाजा हे वाजून दिलं. पण काहींनी काय केलं, शेवटपर्यंत पोरांना येऊनच नाही दिलं. ते म्हणले साई पुढे जाईन, 2दा जाईलो, पण 3दा पोरग परमार्थात येईल ना. 100% येईन. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण. इकडं कोण बडबड करते, शांत बसाव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला ही स्पर्धा दादा महाराज याच्या मागे कारण असं आहे, सगळीकडे स्पर्धा आहे. काय झालं माहिती का दादा महाराज, बरं का रवी भाऊ, मी ते गाडी घेतली नवीन. एका बहादूरने मला फोन केला, म्हणजे महाराज नवीन गाडी घेतली. म्हणलं हो. म्हणलं तू एका वर्षाने कसं काय फोन केला, आधी मध्ये फोन करत नाहीस. मला वाटलं अभिनंदन करतो का काय. म्हणले इनोवा घेतली. म्हणलं बरोबर आहे. नाही म्हणले 30 लाखाची. म्हणलं एकदम करेक्ट. नाही म्हणले तसं नाही, हप्त्यावर घेतली का. म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर. अहो लई उठा रेटा. तुम्हाला सांगू का, एखाद्या जहागीरदारांनी गाडी घेतली त्याचं काय नाही, पण एखाद्या दोथरावाल्याने एखादी 2 व्हीलर जरी घेतली ना, तरी लोक म्हणतात लई छापितोय बरं का. अरे घेऊ दे त्याला प्रवासी, त्यांनी काय चालवायचे नाहीत का गाड्या, का त्यांनी चांगलं आयुष्य जगायचं नाही. हे बघा काय होतंय माहिती का, हे महाराज का बोलावं लागल. मी निर्भीड बघता हे तुम्हाला हे माहिती. हे सांग, मी झी टॉकीजला बोलतो, ऑन कॅमेरा हे चालले, लाईव्ह चालले, सगळे कीर्तन बघतायत, याच्यातून अडचणी देण्याचा विषयच नाहीये. पण मला काय म्हणायचंय, आज आमचा 506, आज मी 620 किलोमीटरचा प्रवास करत इथपर्यंत आले. सकाळपासून प्रवासात आहे. मला बी काळजी इथं लवकर पोहोचायची, पण काय होतं माहिती का, अनेक अडचणी असतात रस्त्यात. आणि त्यात मग ते मला म्हणले महाराज 9:30ला चालू होणार आहे. म्हणलं स्पीड थोडं कमी झालं ना, म्हणजे तेवढंच आपलं डिझेल वाचलं तर वाचलं, बाकी काय नाही. 180 ने आलोय सकाळपासून. तुम्ही म्हणताय तो फोन आहे, तेव्हापासून आम्ही प्रवासातच आहे. तुम्ही कालची पत्रिका बघा, कीर्तन कुठे आहे माझं, ह्याची रेंज तरी का. उद्या परत तिकडंच जायचं कीर्तनाला. एका कीर्तनासाठी उलटा मार्ग. तुम्ही फोन केला, मी काय म्हणलो तारीख जुळणार नाही दादा, हे उलटं होतंय गणित. पण खऱ्या अर्थानं काय असतं, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे आणि मी निश्चित छत्रपती तुम्हाला सांगणार आहे. ह्याच्यातून मी कुठली स्पर्धा सांगायला नाही आलो, मला अभंगाचीच भूमिका मांडायची, मी सहज सांगत होतो. आणि मग हे शिवलिंग खऱ्या अर्थानं सगळ्या आमच्या माता भगिनी उभ्या राहिल्या, सगळ्यांनी प्रयत्न केला, पण शिवलिंग काय बसलं नाही. या ठिकाणी शिळा काय सरळ बसेना. आणि मग कुणालाच कळेना, सगळ्या पतिव्रत आहेत तरी शिळा बसेला. म्हणजे काहीतरी अंतकरणातला भाव कुणाच्या तरी चुकलाय. एक धनगरीन या ठिकाणी आमची एक माता या ठिकाणी मेंढ्या चरत असताना तिचं लक्ष गेलं. ती म्हणली काय झालं, काही नाही. म्हणले ही शिळा बसत नाही, हे शिवलिंग बसत नाही. मी काय सांगतोय, विठोबाचं प्रेम किती आहे आणि तो भोळा किती आहे, लक्ष नाही का. हे शिळा बसत नाही. ती म्हणली एवढा प्रयत्न केला, सगळ्यांनी केला. मग ती म्हणली तुम्ही सगळे बाजूला सरका, मी प्रयत्न करते. त्या म्हणले सकाळपासून आम्ही फॉर्म भरतो, तुझ्या अकाउंटला पैसे जमा झाले, कसं काय व्हायचं, असं होणार नाही म्हणले. हा म्हणले आम्ही आहे ना, आम्ही केला प्रयत्न, तू काय लई मोठी पतिव्रत आहे का. ती म्हणले तुम्ही थांबा तर खरं. या ठिकाणी ती मेंढपाळ खऱ्या अर्थानं ती ताई, त्यांनी परत पुन्हा एकदा या ठिकाणी शिवलिंग या शिळेला हात लावला. हात लावल्यानंतर शिळा सरळ बसवली. जेवढ्या शिळा लवकर सरळ बसली तेवढ्या लवकर ती तिरकी पुन्हा झाली. आता मात्र यांच्या कॉम्पिटिशनमध्ये एखादा उभा राहिला आणि तो चुकला की तुम्ही कुणाला सुट्टी देत नाही, आम्हाला माहिती. त्या म्हणले आम्ही येडे आहेत का सकाळपासून उन्हात उभा राहिला, तू एवढ्या शानी आली म्हणले. ती म्हणली नाही काहीतरी चुकलं म्हणले, मी पतिव्रत आहे म्हणले, मी खरी पतिव्रत आहे. पुन्हा एकदा स्मरण केलं, डोळे झाकले, भगवान महादेवाला शंभू महादेवाला शरण गेली. आणि मग आठवलं सकाळी नवऱ्याला दूध वाढत असताना
फक्त मलई ताटात पडणार होती ती साई मागं वडली आणि तिथं काहीतरी गडबड झाली आणि पातिव्रत्य नष्ट झालं हे तिला आठवलं. भगवान शंकराचं स्मरण केलं, या ठिकाणी शिवलिंगाला हात दिला, या ठिकाणी शिळेवर हात ठेवला आणि भगवान महादेवाला म्हणले, देवा एवढंच चुकलं ना रे, सकाळी नवऱ्याला या ठिकाणी पतिदेवाला दूध वाढताना साई पडणार होती ती मागं वडली, एवढंच ना, माफ कर मला. लगेच शिळा बसली. शिव भोळा चक्रवर्ती माझे पाय त्याचे चित्ती, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. तो काय जाणतो, तो अंतकरणातला भाव. विठ्ठल 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 म्हणून विठोबाचं त्याच्या भक्तांवरही प्रेम आहे, त्याचं सर्वसामान्यांवरही प्रेम आहे. म्हणून पहिलंच उदाहरण दिलं, ज्यांनी चोच दिली त्यांनी दाना दिला, ज्यांनी आयुष्य तिथं आम्हाला पाठवलं त्यांनी वस्तू निर्माण केल्या. अजून सांगू का, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, मेरा मेरा सब ही मेरा जन्म भर ही मिलाया, अरे लक 84 गिर किनारी यह फले पाया, कौन किसी का साथी यारो कौन किसी का सगा, अंत काल की सुधे रखना यह पावे दगा, कहत कबीरा सुन भई साधो राम नाम सबसे मीठा, इधर उधर काई को देखा सब बाजार छुटा, देवे दिला देह भजना गोमटा, देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, या झाला फाटा बाधिकेचा, या झाला फाटा बाधिकेचा, या झाला फाटा बाधिकेचा. वाजवा टाळीन मग काय आता. देवे दिला देह भजना गोमट्टा. हा सज्जना हो, देवानं देह दिला, भोजनासाठी दिला का भजनासाठी दिला? हा भजनासाठी दिला, पण काय भोजनातच अख्खं आयुष्य निघून गेलं. बघा तुम्ही, काल्याच्या कीर्तनाला 12ला लय गर्दी असते, 10 ते 12 कीर्तन असते, ते 11:30 वाजले की गर्दी वाढते. म्हणजे तुमच्या इकडे लवकर होतं असं काही ठिकाणी. आता मी पुण्यस्मरणाच्या वर्षाध्याच्या कीर्तनाला जातो ना, लोक म्हणतात महाराज 10ला सुरू झालं पाहिजे. 10ला आम्ही 4-5 जण असतो, 3 गायक 2 गायक पकवाजवादक महाराज आणि 2 चट्टाळकरी, आणि मग 11:30 वाजले की लोक गोळा होतात. मी म्हणलं हे कसं काय गणित? म्हणले महाराज ते पुऱ्या तळायचं तिकडे वास यायला लागला ना 1 नंबर. म्हणजे आता लोक यायला लागली. म्हणले देवे दिला देह भोजना नाही भजनाला दिला, लक्ष नाही का भजनासाठी दिला, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. त्यांनी आम्हाला हा भजन करण्यासाठी, अहो लई दुर्लभ आहे हो, सर्व देहा माझी पाहो अति दुर्लभ मनुष्य देहो, याची प्राप्तीचा संभव तो अभिप्राव अति दुर्गम आहे. इतका दुर्लभ आहे नरदेह. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन. वैभव महाराज. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. वाजवा टाळीन मग काय आता. नरदेह दुर्लभ झाला. बरं कोणती चाल कुठं बसवलं पाहिजे ह्याला लय स्किल लागतं बरं का.
आता मी लय गाणाऱ्यातलं नाहीचे एवढे चांगले आहेत, आम्ही कुठं आमचा सूर मध्येच छेडायचा. एक नंबर गायक असते, आम्ही मध्ये म्हणतच नाही, लक्ष देऊ नाही का. आणि तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा पाहिजे तसं करी ते. एकदा आता त्यांच्यावर सगळं सोपवलं की काय टेन्शन घ्यायचं काम येत नाही. हा लक्ष देऊ नाही का सांगायचं त्यातून. आणि दुर्लभच आहे, खरंच दुर्लभ आहे. लक्ष देऊ नाही का. अहो देवाने दिला म्हणजे दुर्लभच दिला ना आपल्याला. फक्त दिला दुर्लभ, पण कळला कुणाला कधी. विठोबानं प्रेम केलं, आम्हाला देह दिला, दुर्लभ देह दिला. सज्जन हो, पण आता हे प्रमाणमच खरे, पण आता तेवढं खरं नाही राहिलं. शतवर्षाची गणना, आता 100 वर्ष आयुष्य राहिलं का. क्वचित काही काही लोकांना शतवर्षे, पण बाकीच्यांना नाही. आणि त्याच्यात पैशाने तर विकतच नाही घेता येत. तुम्हाला माहिती का, कोरोनाच्या काळात पिणारी माणसं नाही गेली, चांगली माणसं गेली. काय म्हणे तुमचं याच्यावर. चांगली माणसं गेली ना, पिणारी नाही गेली. जे 90ची घाटी ती मस्तपैकी बसते असं, हा त्याला सॅनिटायझर नाही, मास्क आहे ना, काय नाही. पण जो चांगलं एकदम तत्व म्हणजे एकदम सात्विक आहे, ती माणसं गेली ना निघून लगेच. आम्ही विचार केला कडे एकच काय झालं, तर काय झालं माहिती का, पेनाऱ्यांच्या जवळ यम आलाच नाही. यम म्हणला मी देवाच्या दरबारात, हे अडपटांच्या कुठं बाजूला जाऊ म्हणले. हे म्हणले हे लिहिली वास मारायला लागले म्हणले. काय होते माहिती का, मी कुठल्या व्यसनाला हे नाही करायला आलो, पण सज्जना हो, हे व्यसन इतकं भयंकर आहे, अख्खं परिवार संपवतो, अख्खं परिवार संपवतो व्यसन. काय होतं माहिती का, आई म्हणती महाराज पोरगा लई करतो तो वानव, फक्त पेण्यामुळे गेला म्हणले, बाकी काय नाही. बाकी मन घटात लई ताकद आहे, त्याचा हातच कोण नाही धरणार म्हणले. फक्त काय त्याला म्हणले 4 वाजले की त्याचा अंग थरथर करायला लागते. अरे थरथरच कसं काय करते हेच आम्हाला कळा नाही याचा अंग. मला काय सांगायचं सज्जन हो, हा हे सांगितलंही पाहिजे. काय होतं माहिती का, अहो सोन्यासारखी बायका पोरं घरी आहेत. अरे आई जिने जन्म दिला ती बिचारी कुणा तुझी वाट बघती गड्या. हा या ठिकाणी लेकरं बाळा म्हणते आज माझा बाप खाऊ घेऊन येईन मला, आणि बाप येतोय डोलत घरी. झाले ना 35 आणि 38 आणि 40 वर्षी किडनॅप फेल गेला ना निघून. बायको गेली 200 रुपये रोजा. पोरग म्हणते आई अरे ते लेकरू ते समोरच्या काकूचा मुलगा म्हणले मिठाई खातोय, मला बी मिठाई खायची इच्छा झाली. ती आई म्हणते बाळा त्याला लय कष्ट करावं लागतं, मग मिठाई आणता येते. मला खरं सांगा, मग दारू पिणाऱ्यांना लक्षात आलं पाहिजे. अरे तुम्ही लेकरांना जन्म दिला, तुम्ही लग्न केलं, तुमची आई आणि वडील तुमची घरी वाट बघतात. आज तुम्ही गेल्यानंतर तर फाडले ना ते आयुष्यभरासाठी. लोकांची लेकरं मिठाई खायला लागली आणि तुमची लेकरं त्यांच्या तोंडाकडे बघायला लागली. हे फार भयानक नाही का सांगा मला तुम्ही. याच्याने अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होतं सज्जनाव. व्यसनातून जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहा. आणि कोणत्याही क्षणाला व्यसन सोडता येतं, कोणत्याही क्षणाला. तुम्ही म्हणत नाही की हेच वय 50, 60, 70 वय. तुम्ही जर म्हणले ना 60 वर्षाच्या असताना तुळशीची माळ घालायची, तर 60व्या वर्षी मी तुळशीची माळ घालू शकता. तुळशीची माळ घालायला याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. लक्ष नाही का सज्जनाव. युक्ताहार विहार नेम इंद्रियाची सार नसावी भास्कर निद्रावो भाषण. कसे माहिती का, झोपलेल्या माणसाला उठवणं लय सोपं आहे, पण ज्यांनी झोपलेलेच सॉंग केले त्याला तुम्ही कशाला उठवाय जाते. आपलं बसा शांत जा. विठ्ठल 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 विठ्ठल. कसं काय ज्ञानोबा, हा कसं काय व्हायचं, किती बोलायचं आम्ही. पोटतिडकीन पर आता बिंबीच्या देठा पण बोलायला लागलो ना आम्ही. हे आमच्या अंतकरणातली हाक आहे. आम्ही जवळून मित्र बघितले महाराज. 35 वर्षाची अहो 2-2 पोरं हो. बायको म्हणते महाराज लई लेकरांचं अवघड झालं म्हणले, लई अवघड झालं हो. म्हणजे काय करावं तेच कळत नाही. काय त्या वहिनींना काय त्या ताईला आम्ही जाऊन सांत्वन करणार आहे हो. ठीक आहे आम्ही एक दिवस जाऊन त्यांना मदत करन, काहीतरी आर्थिक मदत करन, रोज नाही करू शकत त्यांना मदत. पण आज त्यांना फार वाईट वाटतं. ह्याला कारणीभूत हे व्यसन करणारी माणसे, त्यांनी लक्ष नाही का सजनावं, की आम्ही बोललं पाहिजे या विषयावर नेहमीच. कीर्तन करायचं हे परम कर्तव्य, लक्ष नाही का. आणि आम्ही सांगायचोय मुसलमानांनी तुम्हाला माळ घाला म्हणून, हे बी कळलं नाही का आता. विठ्ठल 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 मुन्नर देह दुर्लभ जाना. हा 100 वर्षाचं नाही दादा महाराज आयुष्य. तुम्ही मी 60 पर्यंत गेलो तरी आम्ही बोनस आहे. 60 वर्षाचं आयुष्य लाभलं ना तरी बोनस आहे. अहो ते मायकल जॅक्सन 150 वर्ष जगायचा म्हणला, पैसे लय होते म्हणून म्हणला बरं का. अब्जाधीश होता, 150 वर्ष जगायचं म्हणला. 150 वर्षाचं आयुष्य पैशाने विकत घेणार. काय वाटतं तुम्हाला मिळेल. अहो अब्जाधीश गेलेत. कधीतरी तुम्ही जा आणि त्या स्मशानभूमीत येडा मारून या. वो कहता है बंदे किधर आया था, हमने उसे कहा टहलने आए थे. वो बंदे संभल के चल,
जिस हड्डी पे तू पाव देता ना, आम्ही बी अब्जा देश, हम भी कभी इंसान थे, पण लई गर्व झाला ना हालो इथं म्हणली. जेवढे जेवढे गर्व झाले सगळे तिथंच आहेत, कोणीच पुढे नाही गेलो. याचा अर्थ पैसे कमवायचे नाहीत का? 100% कमवायचे. चांगलं राहायचं नाही का? 100% चांगलं राहायचं. उग येड्यागत राहायचं नाही. आपल्याला काही वैराग्य प्राप्त होणार नाही. चांगलं धोतर, फॅन्सी धोतर घालायचं रवी बाबा मायागत. चांगलं राहायचं. आणि चांगलं राहायला काय लागते सज्जन? आता माझ्या समोर बसतील बघा, एकदम काही टापटीप आहेत. अहो गेल्यावर सगळी कपडे काबटात, त्यानं बा कपडे नाही घालणार आपली कोणी. हा चांगले गोल्डनचं घड्याळ अंगठ्या मिळत्या लोक घालणार, कपडे नाही घालणार. लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचे? हे सगळे मोहमाया आहे. बरं कीर्तनकार बी मोहमाया सांगतो, तो म्हणतो नोटा कमी भरल्या तुम्ही. नाही कळलं का तुम्हाला? हे बी बोललं पाहिजे. म्हणजे केला इशारा जाता जाता विठ्ठल 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 मी सहसा मुद्दाच ठेवत नाही पुढे बोलायला. हे सांगायचं तात्पर्य काय असतं जे नाव? हा मायकल जॅक्सन 150 वर्ष बाबा जगला असेल का? 150 वर्ष. पण त्याचा थाट सांगू का? अब्जा देश आहे. पैशाच्या बंडलवर झोपायचं मायकल जॅक्सन. 13 ते 14 डॉक्टर 24 तास 24 आवर्स कामाला होते त्याच्याकडं. 24 तास सेवा होती. आणि ही सेवा करत असताना नुसती नस दबली तरी डॉक्टर हात लावायला यायचा. मायकल जॅक्सन सर्जरी करून चेंज करून घेतला रंग. लक्ष देऊ नाही का? रंग चेंज करून घ्यायला गड्या देव काळा आहे म्हणून जग प्रेमात आहे. नाही लक्षात आलं का तुमच्या? हा हे सांगायचं तात्पर्य असे. आणि 13-14 डॉक्टर ज्याच्या हाताखाली कामाला होते, 24 तास सर्व्हिस देत होते, तो काय गादीवर नव्हता झोपत, तो ऑक्सिजनच्या पेटीत झोपायचा मायकल जॅक्सन. लक्षात नाही का? 50व्या वर्षी स्ट्रोक बसला मायकल जॅक्सन निघून गेला. पैसा नव्हता का? लय होता. पण लक्षात नाही का सज्जन हो, माणसं सगळी जिवंत नाही राहत, त्यांचं कार्य जिवंत राहत असतं. जी माणसं चांगलं कार्य करून गेले ना त्याला प्रमाण आहे. तो उत्तमाची उरे कीर्ती मागे हो, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे हो, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती वाजवा टाळील मग काय आता? तुका म्हणे का मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, किंवा गेले दिगंबरेश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामागे. आणि म्हणून या ठिकाणी विठोबाचं जे प्रेम आहे ते भगवत भक्तावर वेगळं प्रेम आहे, सामान्यांवर प्रेम वेगळं आहे. मी एकच वाक्य बोलतो आणि सामान्यांवरचं प्रेम या ठिकाणी फुलस्टॉप देऊ. ऐका, हे मातीचं भांड घेतानाच फुटलं असतं तर काय केलं असतो? हे मातीचं भांड 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. लक्ष देऊ नाही का? आणि या ठिकाणी स्त्रीला या 9 महिने आणि 9 दिवस अतिशय क्रिटिकल कंडिशन, डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर म्हणतात आई एक तर बाळ तरी जगल, नाही तर बाळाची आई तरी जगल. बसणाऱ्यांनी निर्णय द्यायचा. पतीला अंडर कक्षमध्ये बोलवलं आणि बाळ तरी जगल, नाही तर बाळाची आई. काय काय निर्णय घेताल तुम्ही? बाळ का बाळाची आई? हो गेले काय घरी तुम्ही? इकडे रेंज द्या. बाळाचे तुकडे तुकडे झाले तरी चालेल. पती म्हणला बाळाच्या आईला धक्का लागता कामा नाही. पण तुम्ही आम्ही आमच्या आईच्या पोटात असताना कदाचित वडिलांनी निर्णय घेतला आमच्या असा असता तर आले असतो का आपण कीर्तनाला? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. त्याचं प्रेम आहे म्हणून या ठिकाणी आपण सगळे कीर्तनाला आहेत. लक्ष देऊ नाही का सजनाव? आयुष्य वित्त कर्म विद्या आणि निधमेवच मृत्यू